मेट्रो रेल्वेच्या स्थानकासाठी प्रभादेवी येथील नर्दुला टँक मैदानावर काम सुरू झालंय। खेळ आणि मोकळा श्वास धोक्यात आल्यानं स्थानिकांनी या कामावर आक्षेप घेतलाय। मैदान वाचवण्यासाठी नर्दुला टँक मैदान बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून स्थानिक रहिवासी येत्या रविवारी रस्त्यावर उतरणार आहेत। प्रभादेवी येथील नर्दुला टँक आणि साने गुरुजी उद्यानाच्या जागेवर सध्या मेट्रो प्रकल्पाचे बॅरिकेड्स पडले आहेत। मेट्रो 3 प्रकल्पासाठी राज्य सरकारनं महापालिकेच्या ताब्यातील मैदानं आणि उद्यानाच्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यानुसार नर्दुला टँक मैदानावरही काम सुरू झालंय। त्यामुळे इथे संघर्षाची थेंगी पडली आहे। मैदानाच्या परिसरातील रहिवासी मुख्यत्वे इथे खेळायला येणाऱ्या युवकांनी या कामावर आक्षेप घेतलाय। दादर प्रभादेवी भागातील युवकांनी एकत्र येऊन हे मैदान वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे। पहिला आम्हाला सांगितलं की वरून काही नाही करणार, जे काय करणार मी भूमिगत करणार आहे, फक्त सॉइल टेस्टिंग करणार आहे। नंतर आता आम्हाला सांगण्यात आलं की वरून आम्ही 90 फूट खड्डा करणार आहोत, तर तुम्हाला 5 वर्षासाठी आम्ही बंद करणार ग्राउंड आणि नंतर तुम्हाला आहे तसं परत करून देऊ। 5 वर्षासाठी आम्हाला काय सुविधा मिळणार, परत आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे की नाही। गिरगाव आणि आरे कॉलनीमध्ये मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामावरून वाद निर्माण झालेला असतानाच मुंबईतील उद्यानं आणि मैदानांचे मोकळे भूखंड या विकास कामासाठी जाणार असल्यानं त्यालाही मोठा विरोध होण्याची चिन्ह आहेत। मेट्रो 3च्या तब्बल 27 स्थानकांसाठी महापालिकेच्या ताब्यातील 17 जागा वापरासाठी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे। त्यामध्ये प्रकाश पेठे मार्गावरील कुलाबा वुड्स गार्डन, डॉक्टर DN रोडवरील भाटिया बाग, विधान भवन इथल्या अग्निशमन केंद्राजवळील जागा, हुतात्मा चौकातील उद्यान, ग्रँड रोड रेल्वे स्थानकाजवळचं खेळाचं मैदान, नायर रोड चौकातील मनोरंजन मैदान, सिद्धिविनायक मंदिराजवळ असलेलं नर्दुला टँक आणि साने गुरुजी उद्यान या 7 उद्यानं आणि मैदानांचा समावेश आहे। तसंच या प्रकल्पासाठी वरळी प्रभादेवीमधील सुमारे 550 झाडं बाधित होणार आहेत। या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचं योग्य पुनर्वसन करण्याचं आश्वासन शासकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे। मात्र मैदानं आणि उद्यानांच्या भूखंडावरील स्थानकांच्या बांधकामामुळे दाटीवाटीच्या मुंबईत लोकांनी मोकळा श्वास कुठे घ्यावा याचंही उत्तर अपेक्षित आहे। आणि सगळं घडत असताना महापालिका आणि विधानसभेत लोकांचं प्रतिनिधित्व करणारे राजकारणी मौन बाळगून आहेत। मोकळे भूखंड, मैदानं आणि उद्याने ही जणू मुंबईची फुफ्फुसेच। वारेमाप विकास कामांमुळे या फुफ्फुसांना सतत संसर्ग होतोय। खरं तर तातडीने उपचाराची गरज असताना शासकीय दरबारी मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय, जे भविष्यासाठी घातक आहे असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।